पैसा आणि सत्ता यांच्या जोरावर परंपरा मोडायची आहे का? नांदणी मठ महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील 748 जैन गावाचं श्रद्धास्थान. 1200 वर्षांची परंपरा आणि त्या परंपरेचा श्वास म्हणजे इथं असलेली माधुरी हत्तीण. हो, हाच आपल्या लाडक्या हत्तीचं नाव. दशकानुदशक जैन समाजानं प्रेमानं नियम पद्धतीनं हत्तीचं संगोपन केलंय. पंचकल्याण पूजांमध्ये इंद्राणींना या हत्तीवरून मिरवण्याचा मान दिला गेला. ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर अस्तित्वाची ओळख आहे. माधुरी ती केवळ मठातील हत्ती नव्हती, ती होती सगळ्यांची लाडकी, जी दर रविवारी दुपारी घंटा वाजली की दुकानातून आम्ही बापाकडून रुपया घेऊन, आऊकडून केळी घेऊन तिला पळत पळत नमस्कार करायला जायचो. कालपर्यंत मठात गेलं की देवदर्शनानंतर पाय आपोआप माधुरीकडे वळत होते. माझ्यासारखं कित्येकाचं लहानपण त्या माधुरीमध्ये अडकलेलं होतं. शांत, संयमी, हुशार. माधुरी म्हणजे श्रद्धेचा मूर्त रूप. पण आता देशातील मोठ्या उद्योग समूहानं उभारलेला वनतारा प्रकल्प आणि प्रशिक्षित हत्तींची गरज हे एवढं कारण सांगून न्यायालयाच्या आदेशाने माधुरीला तिच्या घरातून दूर नेण्यात आले. सर्व नियमांचं पालन करून ट्रस्ट मार्फत व्यवस्थित संगोपन होत असतानाही एका ट्रस्टला मान्यता आणि दुसऱ्याला नकार, हे काय न्याय व्यवस्थेतील दुजाभाव नाही का? धीरूभाई अंबानी जेव्हा पेट्रोल विकत होते की नाही, तेव्हापासून माधुरी या मठात होती. आता संपत्तीच्या जोरावर संस्कृतीला मागे टाकायचं? निशब्द प्रेम, हे प्रेम काय एकतर्फी नव्हतं. आणि म्हणूनच आज तिच्यावर प्रेम करणाऱ्यांपासून आणि जिला ती प्रेम करत होती अशा लोकांपासून ती दूर जाताना पाहणं हे अधिक वेदनादायक आहे. दुसऱ्यांचं वाईट चिंतन धर्मामध्ये वर्ज्य आहे, पण हे कर्म आम्ही कधीच विसरणार नाही. परंपरेचं, श्रद्धेचं आणि माधुरीसारख्या नात्यांचं रक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. माधुरीसाठी एकच आवाज, एकच न्याय. परंपरेच्या बाजूने उभं राहायला विसरू नका.